बर त्यासाठी मागणी भरपूर राहते आणि रेट पण चांगला मिळतो. तर मग आम्ही नियोजन आज असं केलं की आज गाडी दुपारनं तोडून उभा करून उद्या सकाळून इथनं गाडी हलवून न्यायची होती. बर बर तर मग आपला माल कमीत कमी बाहेर पडण्याऐवजी माल आपला डायरेक्ट आतमध्ये पडावा ह्या हिशोबाने मग तिथं गाडी आपली किती वाजता पोचावा हे हो आमचं धोरण आहे. हो का? गाडी मार्केटमध्ये पोचायला तुम्ही जेवढं लवकर याल तेवढा माल आतमध्ये बसणार आहे. आ, आणि कमीत कमी आता इथून 8 वाजता आम्ही हल्लो का 1:30-2 वाजता 2:30-3 वाजता तिथं गाडी आपल्या मार्केटला येते कारण स्वतःची गाडी आहे आपली. कुठल्या 2:30 वाजता दुपारच्या का रात्रीच्या? आज संध्याकाळी गाडी लोड करून आम्ही आमच्या इथं उभा करणार. बर उद्या सकाळी इथून आंघोळ्या करून 8 वाजता गाडी आपली हलवून आपल्या मार्केटला येणार, पुणे मार्केटला. येऊ द्या, काय अडचण नाही. मग मी दुपारी 2-2:30 वाजता. म्हणजे मी मोकळजी मार्केटला आता यायचो होतो का, हम्म. निघालो होतो मी आपल्या मार्केटला. पण काय आपला घरच्यांशी संवाद झाला की मोकळजी जायचं ते मग आपला डायरेक्ट माल एक गाडी तोडून भरून बर. गेलं तर काय अडचण आहे. पण तुमचा मेसेज मी ऐकला की एवढं गणपतीचा पिरियड आहे 2-3 दिवस थांबा. पण विषय काय झालाय सर माहितीये का, की आपल्या बागेमध्ये थोडासा कुजवा डांबऱ्या जी माल आहे का, हे जरा अटॅक होतोय, ते माल गळतो या. मग मालाला चमक शायनिंग लय जबरदस्त आहे सर. पण विषय काय झालाय की डांबऱ्या अटॅक आहे त्याच्यात आणि ठीक आहे. कुजवा. हम्म. मग तर मार्केट तर व्यवस्थित होईल की असं असं म्हणण्याचं उद्देश. माल क्लीन आहे, जबरदस्त माल आहे मस्त. म्हणून तिथं गाडी आपल्याला कमीत कमी माल डायरेक्ट आपला म्हणजे स्टार्टिंगला मार्केटिंग चालू होतं का तिकडं माल पडावा आपला. मग तिथं गाडी तुम्ही पाहिजे तेव्हा मी पोच करतो या. ठीक आहे, ठीक. मग किती वाजता तिथं येऊ सर? जेवढा आता तुम्ही टायमिंग योग्यच निवडलेला आहे त्या टायमिंगला पोहोचा. सकाळी निघल्यानंतर 2-2:30 मग पर्यंत आली गाडी हा तर हा आणि एवढी आवक आता जी गणपतीला थोपलेली आवक आहे ती एवढी होणार नाही आता. निवांत झाली, लोक गणपतीवाले हटले. हा 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 आता जे आहेत ते रेग्युलर वाले जास्त राहतील. आणि गौराय म्हणून असं काय डोक्यात धरू नका. गौरायच काय सगळे गणपती फळं घेतात अशातला भाग नाही, खायला पण माल लागतोच. बर 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 होय की, हा. तेवढं आहे की. कारण का अख्ख्या वर्षात गौराई गणपतीमुळे डाळिंबाच्या बागा संपलेल्या नाही. हा हा आपल्या जो मला गैरसमज होतो ना, आपला गैरसमज इथंच होतो ना, आपणच बाजार पाडतो. नाही हो, तेवढं आहे की आपणच केलेलं असतं आपणच. मग मग मी म्हणतोय की जसं पिकवलंय तसं विकता पण आलं पाहिजे. पण थोडस जनरल नॉलेज तुमच्यासारख्याचं घेतलं म्हणजे आम्हाला समाधान वाटतं. नाही, म्हणून आता युट्यूबवर आपण जे सांगितलं होतं की 24 तारखेपर्यंत माल काढा, हे गणपती सणाला लागू होतील. 24 हा पर्यंत हा रेट राहिले, कारण हा उत्तर भारतातला पण 30 सण होता, त्यालाही लागू राहिले. पण कालच्याला मंदी झाली कारण आपण आवक नकोय, कारण गणपती लागू होणार नाही. आणि पहिली आवक काही खाण्यासाठी आणि काही गणपतीसाठी किंवा 30 सणासाठी पुष्कळ झाली होती. म्हणून हो आता हो काल आवक घटावली, आजही आवक घटावली. म्हणजे आज कोणवार आहे? मंगळवार. आवक घटावली. आज रेट 5-10% वाढ झाली. आणि हो हो उद्या पण आवक ही मार्केट राहिली तर रेट हे चांगलेच राहतील. आणि अख्ख्या सीझन मध्ये आता आपल्याला रेट म्हणजे पडणार नाही त्या पद्धतीने आपण विरळून आणलं तरी कोणाची अडचण नाही. पण ज्यांच्या बागा खराब होत आहेत, म्हणजे डांबरे आलाय, तर त्यांनी हा थांबू नये, त्यांनी स्पीडने काढावी. पण ज्याचा चांगला आहे त्यांनी हम्म. हळूहळू विरळून काढला तर त्यांचेही पैसे होतील आणि ज्याचा डांबरे आलाय त्याचेही पैसे होतील. हा नाही, एक प्लॉट आपला महाग ठेवलाय, पण एक प्लॉटची आहे का नाही की आज एक गाडी काढली म्हणजे बरोबर आज मंगळवार आहे, उद्या बुधवारी आपल्या मार्केटला गाडी, 3 गुरुवारी व्यवहार होतो ह्या गाडीचा, बरोबर आहे का? काही अडचण नाही, काही अडचण नाही. आणि दुसऱ्या गाडीचा लगेच आपण गौराई बसायच्या अगोदर दुसऱ्या गाडीचा पण व्यवहार होऊन जातोय, म्हणजे बाग एंड होती. एक प्लॉट माझे एक गौराय 5-6 टन माल आहे. गौराया हा विषय डोक्यात घेऊ नका. गौरायला ही लोक काय करतात, शेतकरी हलके माल आणण्याचा परत प्रयत्न करतात 5 फळासाठी. ते हा हा माल विकले जात नाहीत. चांगले माल जे आहेत, जे हा चांगले माल आहेत ते चांगलेच रेटने विकणार आहेत. फक्त ओ गौराया म्हणून थोपून तसे हलके माल बाजारात आले, हा जे हा छाटणे करणार आहेत ते मार्केट घाण करतात. हा हा चांगला असेल तर चांगला विकणार आहे. हो तेवढं आहे की, ती तर आपल्याला पहिलंच डोक्यात माहिती आहे की. पण माल आपला चांगला आहे. काही समजा म्हणजे झाडावरती असा की 75% माल खराब आणि 25% चांगला माल, असा विषय नाही. माल माल फक्त एवढंच की बागत डांबऱ्या आहे एवढा विषय फक्त, पण मालाला चमक शायनिंग जबरदस्त आहे. एवढा विषय फक्त. ते माल जे आहे का नाही खाली वायपट गळून जे जातोय ते तिथं थोडं 4 पैसे होऊन जातील आपल्या मार्केटला, अशी अपेक्षा आहे. म्हणून आज दुपारना माल गडी लेबर बोलवलं होतं, पण मी तुम्हाला मेसेज त्यासाठी टाकला की म्हणलं आपल्याला पटकन फोन जर आला तर गडी आता बोलवून दुपारी संध्याकाळी गाडी भरून उभा करायची आणि उद्या सकाळनं आपलं निघून जायचं. परवा दिवशी आपल्या मालाचा रेट होईल चांगला व्यवस्थित.
काही अडचण आणि नाही. तुम्ही उद्या सकाळी जरी गाडी हलवली, 5 वाजेपर्यंत गाडी जरी पोहोचली ना संध्याकाळची तरी चालेल. उद्या सकाळ सकाळ तुम्हाला माल तोडता आला, फ्रेश माल. आता तुम्ही कुठनं बोलताय? टेंभुर्णीपासून. टेंभुर्णीपासून. खूप लांब नाहीये, फार ह्याच्यातनं बाउंड्रीहून गाड्या सकाळी 11 वाजता हलतात. जत तालुका किंवा विजापूर तालुक्याच्या बाउंड्रीहून. नाही शेठजी, मी गेल्या वर्षी माल आपल्या मार्केटला घेऊन आलेलो होतो, पण विषय कशामुळे असा चेंज केला की गाड्या तिथं जास्त मार्केटला येतात, त्यामुळं गाड्या खाली होत नाही त्यासाठी गाडी लवकर आणतो, एवढा विषय होतो या. काही अडचण नाही. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. पण आपण जेवढं आता माल थांबवायचा तेवढे थांबवत आता काढतोय. परवा दिवशीची आवक नक्कीच जास्त झाली. 50 गाड्या खाली करू शकलो नाही आपण एवढी आवक झाल्यानंतर. पण त्या काल खाली करावं लागल्या आणि त्याचाही परिणाम थोडासा शेतकऱ्यांना भोगावा लागला. पण तुमचं म्हणणं तसं असेल तर काढा, काय अडचण नाही. मग आता म्हणजे गाड्याची आवक आता थोडीशी कमी राहील ना, असं म्हणतो मी. अशा कमी आपल्या कमी आता थोडीशी कमी राहायला चालू होईल, कारण हे जो थोपलेला माल बराचसा कमी होईल आता. हो चालतंय, मग तोडतो मग दुपारनं आज आणि उद्या सकाळून हलवून येतो, मग काय अडचण नाही. चालेल 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 या. ओके ओके. ठीक 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 थँक्यू ठीक. सर. ओके, धन्यवाद.